हॅलो नमस्ते फ्रेंड्स. आज आपण पाहूया योग योगेश्वर जयशंकर. या भागात आपण पाहतो एक जण त्यातला म्हणतो की मोर शिखरावर जाऊन आपल्याला काय दर्शन घेता येणार नाही. किती वारा सुटले बघा तिथे. वर चढता चढता तोल जायचं कुठंतरी. वारा थांबायची वाट पाहू आपण. पण कालपासून आपण तेच करतोय. वारा घटक्यात थांबतो आणि घटक्यात सुरू होतो. आणि आता तर वातावरण लईच बिघडलंय. वर तर जाताच यायचं नाही. हे बघा तुम्ही इथूनच दर्शन घ्या आणि चला आमच्या संघ खाली. अरे खाली कसं उतरणार. खाली जायची वाट बी बंद झाली आहे दरड कोसळल्याने. यात्रेला निघताना कोणाचं तोंड पाहिलं कोणास ठाऊक. ना वर चढता येते ना खाली जाता येते. मधल्यामध्ये अडकून बसलोय. त्यातला एक जण म्हणतो दत्तगुरूंची इच्छा. अडकवणारे बी तेच आणि सोडवणारे बी तेच. आणि आपल्यासाठी कोणी धावून बी आलं नाही आणि कोणी येईल असं मला वाटत बी नाही. त्यातले एक जण म्हणते की आता जीव जायची पाळी आली. कालपासून चूल पेटवतासुद्धा येत नाही आपल्याला. व ते म्हणतात चला आपण खाली जाऊ. कसं तरी वाट काढू. दरड कोसळली असली तरी वाट निघेल ना. नाही नाही, आपल्याला शिखरावर न्यायचं. देव काहीतरी वाट काढेलच आणि आपल्याला खाऊसुद्धा घालेल. महाराज करतील काहीतरी. तिथे शंकर महाराज येतात आणि म्हणतात सांडाय आला की भांडायला. देवाच्या दारात सांडायचं असतं, भांडायचं नाही. ते सर्व म्हणू लागतात हा कोण आहे आणि गुरुशिखरावरून हा खाली आला कसा. आपण खाली विचारपूस केली होती ना. आणि आपल्या आधी शिखरावरती कोणी गेले हे सांगितलं नाही कोणी तिथे. आणि अशा वातावरणात तो उतरला बी कसा. ते म्हणतात काका त्याचं राहू दे, आपण खाली उतरायचं की नाही ते सांगा. तर काका म्हणतात नाही, मी तुम्हाला यात्रेला घेऊन आलो आहे ना, तर दर्शन घेऊनच जायचं. तिथील बाई म्हणते की आपण असंच राहून इथे भुकेने तडपडून मरायचं आहे का. अगं पोरी, आपण इथं जेवण बनवू ना. त्यासाठी चूल पेटवा लागेल ना. मग कशी पेटवणार ती. आपण पुढे पाहतो की पाण्याची कळशी ती ओलांडून पडते. आणि तेवढ्यात ती बाई म्हणते आज दुष्काळात तेरावा. आधीच खायला काय नव्हतं, आता पाणीही नाही. अहो काका आपण इथून जाऊया. आधीच आपण भुकेने मरत आहोत, आता ताणानंही मरायचं का. ते काका म्हणतात त्यानंही पाणी पिलं नाही आणि खाल्लेलं नाही. तो शिखरावरून आला, त्यालाही भूक लागली असेल, तहान लागली असेल, त्याला आपण विचारून तरी येऊया. ते काका शंकर महाराजांना पाणी देतात आणि जे काही घडलं ते सर्व सांगू लागतात. भुकेनं समदांच्या पोटात आग पेटली आहे, पण चूल काही पेटत नाही. महाराज म्हणतात चूल पेटेल, जा चूल पेटवा लाग. ते काका म्हणतात लाकडी ओले आहेत, कसे पेटतील. महाराज म्हणतात जग बनलंय पंचमहाभूताने, तो हात तर मार, जा चूल पेटव. ती बाई त्या काकांना म्हणते अहो त्या खुळ्याच्या नादाला लागून तुम्ही बी खुळ्यासारखं वागा लागलात. काका म्हणतात महाराज कोणत्या रूपाने येतील सांगता येत नाही. तर तेथील माणूस म्हणतो महाराज काय अशा वेड्याच्या रूपात येत नाहीत. पुढे आपण पाहतो ते सर्व लोक जेवण बोलवायला लागतात, पण चूल काही पेटत नाही. महाराज म्हणतात विडी दे विडी दे. मग तेथील बाई म्हणते हा विडी घेऊन करणार काय आणि ती पेटवणार कशी. तिथे महाराज आग पेटवतात. सर्व लोक ते पाहून आश्चर्यचकित होतात व म्हणतात अरे ह्यानं तर अग्नी देवाला प्रसन्न करून घेतलं, पण कसं. शंकर महाराज म्हणतात आज भोजन नाही, प्रसाद खिलाऊंगा. तेवढ्यात आपण पाहतो शंकर महाराज चूल पेटवतात. व तेथील बाई म्हणते फक्त आपल्याकडे तांदूळच आहे आणि पाणी लागणार की, तांदूळ शिजणार कसं. व नंतर आपण पाहतो त्या पातेल्यामध्ये पाणीसुद्धा येतं व सर्व लोक ते आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात ह्या पातेल्यामध्ये पाणी कुठून आलं आणि कसं. आणि नंतर आपण पाहतो त्या पातेल्यामध्ये महाराज हात घालतात आणि ते फिरवू लागतात. ते सर्व लोक शंकर महाराजांना नमस्कार करतात व ते लोक म्हणतात आम्हाला क्षमा करा, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, तुम्हाला वेडा खोळा वगैरे बोललो आम्ही, पण तुम्ही आहे तरी कोण, तुमची ओळख, तुमचं नाव. त्यांना दूरवरून डमरूचा आवाज येऊ लागतो. तर ते म्हणतात हे डमरूचा आवाज कुठून येत आहे. शंकर महाराज म्हणतात इस आवाज़ का मैं मालिक, मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर. आपण पुढे पाहतो एक ब्राह्मण येत असतो व त्याच्या हातातून फुले पडतात. तो म्हणतो अरे देवाला फुले वाहणारे तर खाली पडले, आता मला जाऊन दुसरे फुलं आणावे लागतील. शंकर महाराज म्हणतात उचल. मातीतून उगवली आणि मातीत पडली. तो ब्राह्मण म्हणतो अहो खाली पडलेली फुलं देवाला कशी वाहणार. नाही नाही, मी दुसरी घेऊन येतो. बाबा ओरडतील.
पुढे आपण पाहतो ती सर्व फुले शंकर महाराजांच्या पायाशी येतात. इथे आपला आजचा भाग संपतो. थँक्यू फ्रेंड्स. आणि पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.